नमस्कार, मी फॅशन डिझायनर ऋतुजा. तर आता एक्झॅक्टली सकाळचे जस्ट अ मिनिट 7 वाजलेले आहेत आणि भव्य दिव्य असा सूर्योदय झालेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा रिमझिम पाऊस चालू आहे आणि माझ्या बॅक साईडला एक इंद्रधनुष्य सुद्धा पडलेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की जस्ट अ मिनिट आय विल शो यू द सनराईज. ओके, असा भव्य दिव्य असा हा सूर्योदय झालेला आहे. मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की सूर्योदय नेहमी तुम्ही बघत चाला, सूर्योदय व्हायच्या आधी उठत चाला. असं बरेच वर्ष झाली की जवळपास मी 10 ते 12 वर्ष झाली असतील, एक दिवस सुद्धा सूर्योदय मी मिस केला नाही. सूर्योदय व्हायच्या आधी मी उठलेलो असतोय आणि निसर्गामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांवर अटेन्शन दिलं ना तर तुमचं लाईफ सुद्धा खूप छान होते, खूप सुंदर होते. जसं की आता सकाळचे 7 वाजलेत आणि खूप सुंदर सूर्यकिरण आहेत आणि इंद्रधनुष्य सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंटली मला फार आवडतं, इंद्रधनुष्य सुद्धा पडलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष देत चला आणि ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत चला. निसर्ग आणि आयुष्य खूप 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 सुंदर आहे आणि हे सगळ्यात जास्त सुंदर कशामुळे होतंय तर आपल्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ना, तर यामुळेच आपलं लाईफ सुंदर दिसते. आणि लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ना, तर त्या प्रॉब्लेम्सना एन्जॉय करायला शिका. ते म्हणतात ना, की "भीत्यापाठी ब्रह्मराक्षस." त्यामुळे कधीही कोणतीही परिस्थिती असू दे, व्यक्ती असू दे, सिच्युएशन असू दे, तर ते आपल्याला असं हरवण्यासाठी, कुठं तुम्ही डाऊन जाण्यासाठी म्हणून आलेल्या नसतात. तर त्या तुम्हाला तुमच्या आतील कपॅसिटी, तुमच्या आतील शक्ती यांच्याशी तुमचं इंट्रोडक्शन करण्यासाठी आलेले असतात. तुम्ही स्वतःचे रेकॉर्ड्स ब्रेक करायचे असतात आणि आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही कोणतीही महान व्यक्ती घ्या, तर ती व्यक्ती महान का आहे? तर त्या व्यक्तीनं त्याच्या लाईफमधील प्रॉब्लेम्सनं ज्या प्रकारे फेस केलं, तर त्यासाठी आपण त्यांची पूजा आजपर्यंत सुद्धा करतो. त्यामुळं लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येणारच आणि येणं चांगलंच आहे. कारण त्याशिवाय आपल्याला आपली कपॅसिटी नाही ओळखता येत. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.